मी त्याला हो म्हटलं आणि त्यांनी म्हटलं का तू तुकाराम मुंडेची निलंबनाची मागणी करताय तर तू आतापर्यंत जिवंत कसा आहे आणि तो अनाप शिवीगाडी करायला लागला। मी मोबाईल बंद केला आणि ताबडतोब पोलीस कमिशनर आणि सीताबर्डीच्या पोलीस निरीक्षकाला याची माहिती दिली आहे। मी आता विधानसभेमध्ये हा प्रश्न पुन्हा उपस्थित त्या ठिकाणी करणार आहोत, परंतु एखादा अधिकारी जो तो तुकाराम मुंडे आपले गंगा सागरसारखा समजते, तुतळ्या तांदळासारखा जेव्हा आपल्याला समजते आणि मग तो पुढं काय येत नाही, मीडियाच्या समोर तो काय येत नाही आणि त्यांनी केलेला हा VIP स्मार्ट भ्रष्टाचार आहे। त्याने हिंग लगेना फिटकरीवाला भ्रष्टाचार आहे, हे कोणाला माहीत न होणारा हा भ्रष्टाचार आहे। आणि म्हणून आपल्यालाही माहीत असेल का त्यावेळेचे महापौर संदीप जोशी यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली, FIR दाखल केला आणि महाराष्ट्र नाही तर देशाच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा घडलं का महिला अधिकाऱ्यांनी एखाद्या IAS अधिकाऱ्याच्या विरुद्ध पोलीसमध्ये FIR दाखल केला। याचा मतलबच आहे का तुकाराम मुंडे हा कुठंतरी फसलेला आहे आणि म्हणून तो अशा प्रकारचे धमके त्यांच्या समर्थकाच्या माध्यमातून देत आहे आणि याला संपूर्णपणे तुकाराम मुंडे जबाबदार आहे। भाऊ, मी काही स्थानिक आमदारांशी बोललो, सर्वपक्षीय आमदारांचं तुम्हाला समर्थन आहे। ज्या प्रकारे भ्रष्टाचार तुकाराम मुंडेंनी केला त्याच्या विरोधात तुम्ही आवाज उचलला आणि सर्वांनी तुम्हाला समर्थन दिलं आहे। हे खरं आहे का विधानसभेमध्ये विधानसभाच्या चेंबर हाऊसमध्ये सगळ्याच्या आमदारांनी समर्थन त्या ठिकाणी केलं आहे, परंतु तुकाराम मुंडेंनी विजय वडेट्टीवार साहेबाला काय चुकीची माहिती दिली मला माहीत नाही। त्यांचं प्रेम त्यांच्यावर किती उतू आलं ते विधानसभेमध्ये काल दिसलं, परंतु एखाद्या आमदाराला अगर खुल्या रूपाने अगर धमकी येत असेल, फोन येत असेल आणि विरोधी पक्षाचे लोक त्याच्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे लोकशाहीमध्ये बरोबर नाही आहे। परंतु जी काही आम्ही पुरावे त्या ठिकाणी सादर करणार आहोत, लक्षवेधी बहुतेक उद्या किंवा लागणार आहे आणि त्यावर आपण पाहाल का अनेक पुरावे त्या ठिकाणी सादर होतील। परंतु तुकाराम मुंडे हा आपल्याला 20 वर्षामध्ये 24 वेळा बदली झालेला हा अधिकारी आहे आणि जेव्हा एवढ्या कम पिरियडमध्ये जेव्हा कोणाची बदली होते आणि 7 महिन्यात सिर्फ नागपूरमध्ये कोविडच्या काळामध्ये राहिला, कोविडचं तर बंठ्याडार केलं, लेकिन VIP स्मार्ट भ्रष्टाचार त्यांनी केला। हे सर्व प्रकरण उजेडामध्ये आलं आहे, म्हणून तो त्या ठिकाणी घाबरलेला आहे आणि म्हणून त्याच्या माध्यमातून हे सगळ्या धमक्या येतात। पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून तुम्ही आता सभागृहाला मी आता सभागृहामध्ये हा प्रश्न विचारणार आहे। भाऊ, एक मिनिट, आपल्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढलेला आहे, मोठ्या प्रमाणात तुमच्या मतदारसंघामध्ये बिबट्यांचं जे काही घुसखोरी होताना आपल्याला बघायला मिळतंय, काय सांगाल? नाही, बिबट्याच्याबद्दल मी कालच विधानसभेमध्ये हा विषय मांडला होता। 15 दिवस अगोदर भांडेवाडीमध्ये बिबट्या आला, जिन्यावरून वरतं चढला, कोणाला काही त्याने नुकसान केलं नाही। फॉरेस्टचे अधिकारी आले, पोलीस अधिकारी आले आणि आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडलं, त्यांच्या स्वाधीन त्या ठिकाणी केलं। परंतु 8-10 दिवसापासून त्या भागामध्ये बिबट्या पुन्हा एक घुमत आहे, अशा प्रकारचे व्हिडिओ बी आलं, वर्तमान पेपरले बी आलं। काल मी सभागृहामध्ये हा विषय बी मांडला। वन मंत्र्यांनी सांगितलं का आम्ही तत्काळ याची दखल घेतो, परंतु आज सकाळी पाठले लगभग 4-4:30 वाजताच्या दरम्यान बिबट्या परिसरामध्ये घुसला आणि आमचे दीपक वाडी बसने त्या भागातले त्यांनी मला फोन केला। मी ताबडतोब फॉरेस्ट आणि पोलीस विभागाला सांगितलं, त्यांनी तत्काळ त्या संदर्भात तिथं जाऊन त्या बिबट्याला पकडले, परंतु त्या दरम्यान त्यांनी बिबट्याने 7 लोकांना जखमी केला आहे। ते 7ही जण नेल्सन हॉस्पिटल आणि भवानी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या इलाजसुद्धा सुरू आहे। मी त्यांच्या परिवाराला भेटलो, त्यांनी भेटून आलो, ते गंभीर स्वरूपाने त्या ठिकाणी जखमी आहे। याची नोंदसुद्धा मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला आता सांगणार आहे, वनमंत्री महोदयाला बी सांगणार आहे। मला आता माहीत पडलं का वनमंत्री बी त्या ठिकाणी गेलेले आहे। हे होणारी घटना ही जरा बरोबर नाही आहे, कारण ग्रामीण क्षेत्र बाजूले लागून असल्यामुळे संपूर्ण ग्रामीण क्षेत्रातून अगर इकडे अशा प्रकारचे बिबटे येत असेल तर त्याला कुठंतरी कंट्रोल करावा, अशा प्रकारची मी विनंती करणार आहे।